नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. व्यसनमुक्त आणि निरोगी भारत घडविण्याच्या राष्ट्रीय अभियानाला सावनेरमध्ये योग परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावनेर तहसील कार्यालयात आयोजित नियमित योग वर्गात योग साधकांनी व्यसनापासून दूर राहण्याची तसेच समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय तसेच अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो अर्थात NCB यांच्या सहकार्याने 6 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत 10 कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महाअभियान राबविण्यात येत आहे. देशभरातील नागरिकांना व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करणे आणि अंमली पदार्थाचा दुष्परिणामाविषयी व्यापक जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्र सावनेरच्या संचालिका ब्रह्मकुमारी सुरेखा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोरेश्वर मोरे यांनी तहसील कार्यालयातील नियमित योग वर्गाला भेट दिली. त्यांनी उपस्थित योग साधकांना व्यसनमुक्त भारत अभियानाची सविस्तर माहिती देत अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच योग, राजयोग, ध्यान आणि सकारात्मक जीवनशैलीचा अंगीकार केल्यास तणावमुक्त व निरोगी जीवन जगण्यास मदत होते, असा संदेशही यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला योग परिवार सावनेरचे संस्थापक तथा ज्येष्ठ योग शिक्षक किशोर धुंडुले, रमेश दरवई, कविता पिसे, संजय मानकर, डॉक्टर प्रमोद डोंगरे, अशोक आठवले, लता ढवळे, पद्मा नाचणकर, अरविंद कुशवाह, मुरलीधर किनकर यांच्यासह अनेक योग साधक उपस्थित होते. नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीसाठी अधिकृत प्रतिनिधी किशोर धुंडुले, सावनेर. मैं संकल्प लेता हूँ कि मैं हर प्रकार के नशे से दूर रहूंगी. मैं हर प्रकार के नशे से दूर रहूंगी. मैं अपने परिवार और दोस्तों को नशा मुक्त जीवन जीने के लिए प्रेरित करूंगा. नशा मुक्त जीवन जीने के लिए प्रेरित करूंगा. मैं एक स्वस्थ और खुशहाल समाज के लिए निर्माण में योगदान दूंगा. मैं नशा मुक्त भारत बनाने के लिए प्रतिबद्ध हूँ. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.